पण झालं. हां, पुन्हा आपलं एक वेळा स्वागत करतो नंदूभाऊ. आता आपण मागील जे आपण तुमची मुलाखत घेतली होती त्यामध्ये आपण लागवड तंत्र आणि एकूणच सर्वांगीण हे जे मुसली आहे याबद्दल माहिती घेतली होती. आता यामध्ये मला एक अजून तुमचा खूप अभिनंदन करावं वाटते की तुम्ही यामध्ये पुन्हा एक संशोधनात्मक नाविन्यपूर्ण बाब केलेली आहे. ती म्हणजे ही तुम्ही हे मुसलीचं जे बियाणं आहे हे तुम्ही संग्रहित केलेलं आहे, बरोबर आहे? तर याची प्रणाली आम्हाला थोडी समजावून सांगा. नमस्कार, मी नंदकिशोर राजाराम पानेरकर, राहणार बोराळा, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. तर याची पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मुसलीची लागवड कशी करतात, केव्हा करतात, तारीख पण सांगितलेली आहे कशी करतात, याचं उत्पादन कसं घेतात. तर सरांनी मला विचारलं की याची तुम्ही बियासाठी जे आहे हे नवीन एक टेक्नॉलॉजी आहे असं म्हटलं चालते की याच्यामध्ये पहिले लोकांना माहीत नव्हतं की याला बियाणं येते, याला बी होते तयार. या मुसलीला, सफेद मुसलीला याचं बेणंच असते बा, पण याचं बेणं पण असते. पण आता नवीन टेक्नॉलॉजी अशी निघाली, नवीन याचे शेतकऱ्यांनी असा अनुभव घेतलेला आहे की याच्यामध्ये मुसलीला बी पण येत असते. हे मुसलीचं बी कमीत कमी 15,000 रुपये किलो असते. म्हणजे मी स्वतः विकत आणलेलं 15,000 रुपये किलोनं इंदोरहून. तर या मुसलीच्या बियाची लागवड, आपल्या मुसलीचं बी हे जे आहे हे 15,000 रुपये किलो तर आहेच, पण याची उत्पादन तुम्हाला असं आहे की एका एकरामध्ये कमीत कमी तुम्हाला 7 किलो ते 8 किलो ते 10 किलो चांगल्या जर फुलं उगवले, चांगली जर हे झालं तर याला एका एकरामध्ये कमीत कमी 10 किलो 8 किलो तुम्हाला बी निघू शकते. 8 किलो किंवा 7 किलो 10 किलो बी जर निघलं, 15,000 रुपये किलो जर म्हटलं तर एकराला कमीत कमी 1,00,000-1.5 लाख रुपयाचं तुम्हाला उत्पादन या बियापासून पण येऊ शकते. याले पहिले म्हणजे मुसली लावल्यानंतर या बियाण्याची मुसली अशी आहे, लागवडची अशी आहे की या बियाण्याची याला 15व्या दिवशी, 20व्या दिवशी, 10व्या दिवशीच फुलधारणा सुरू होऊन जाते. फुलधारणा झाल्यानंतर 15व्या ते 22व्या दिवशीच याला बियाची उत्पादन सुरू होऊन जाते. तुम्हाला या बियासाठी काही एवढा फार अशी भलकशी मेहनत नसते, फक्त स्वतःहून तुम्हाला किंवा मजूर लावून, लेबर लावून याचं तोडणी करत राहावं लागते. जशी जशी झाडं येते तसं तसं. आता पहिला याला हे दाखवायला, हे पहिले या झाडाला मुसली, सफेद मुसली आहे, सफेद मुसलीला असं फूल येते. या फूल आल्यानंतर याला असे गोंडे तयार होतात, अशी याचं फूल कमी होऊन जातो. नंतर याचं असं हार्वेस्टिंग हे येऊन जाते, याचं म्हणजे पूर्णतः वाढलेल्यासारखं याचं झाड टिसरून जाते, याचे गोंडे फुटून जातात आपलमध्ये. त्याच्यानंतर याचं तोडत असताना हे पूर्ण असं हार्वेस्टिंग असं तोडून घ्यायचं. नंतर त्याचं असं काळं बी तयार होऊन जातं. हे बी आहे 15,000 रुपये किलो सफेद मुसलीचं बीज. हे सफेद मुसलीचं बीज तुम्हाला दुसऱ्या वर्षी म्हणजे या वर्षी झाल्यानंतर पुढच्या वर्षी हे बी तुम्ही टाकू शकता. बी टाकल्यानंतर याची लहान छोटीशी गुच्छी तयार होते. त्या गुच्छीचा तुम्हाला पुढच्या वर्षी लागवड करायसाठी ते गुच्छी तुम्हाला चालून जाऊ शकते. ते गुच्छी 35,000 रुपये ते 40,000 रुपये 45,000 रुपये क्विंटल याची गुच्छी जाते. म्हणजे एका किलो बियाले कमीत कमी 6 क्विंटल ते 7 क्विंटल गुच्छी निघते. म्हणजे 1 किलो बी 15,000 रुपयाचं. त्याचा जर उत्पादन तुम्ही काढलं, त्याला जर 3 क्विंटल किंवा कमीत कमी ॲव्हरेज पकडू पण त्याचा 3 क्विंटल 4 क्विंटल तर 5-6 क्विंटल पण आम्ही दुसऱ्याची, आता आम्ही तर नाही केलेलं, पण दुसऱ्याने आम्हाला सांगलेलं आहे की 5 ते 6 क्विंटल एका किलो बिजवईला 5 ते 6 क्विंटल गुच्छी निघते. 5-6 क्विंटल 35,000 रुपयानं 30,000 रुपयानं जर पकडली तर 1,70,000 80,000 रुपयाचं तुम्हाला एका किलो बियाची त्याची गुच्छी तयार होऊन जाऊ शकते. तर ते तुमच्यासाठी खूप एक फायद्याची गोष्ट आहे. जर नवीन शेतकरी असला, त्याला बिजवई लावायची असलीस तर त्यांना बी पण लावू शकते आणि बियाणं पण लावू शकतो. त्याचं उत्पादन खूप चांगलं आहे. अशी या बियाची प्रक्रिया आहे. हे बी तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता थंड जागेमध्ये. हे जास्त उन्हात टेम्परेचरमध्ये ठेवता येत नाही, जास्त उन्हामध्ये टाकून देता येत नाही. ठीक आहे. अजून काय असेल सांग नंदूभाऊ. अतिशय उपयुक्त अशी आपण माहिती दिली आणि याचं अर्थकारण पण आपण व्यवस्थित समजावून सांगितलं. याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.